स्मार्ट अहमदनगर न्यूज। सराईत गुन्हेगारांकडून 4 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड, 81 ग्रॅम सोने हस्तगत। स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी सौ सुवर्णा श्याम मिसाळ वय 45 राहणार सोनार गल्ली लोणी तालुका राहता या रस्त्याने पायी घरी जात असताना पाठीमागून काळ्या रंगाचे पल्सर मोटरसायकलवर आलेल्या अनोळखी 2 इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाचे फिर्यादीच्या गळ्यातील 1,50,000 रुपये किमतीचे 26 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून तोडून बळजबरीने चोरून नेल्याबाबत लोणी पोलीस स्टेशन गुन्हा 70/2024 भादवी कलम 392-34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे। चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्यानंतर माश्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनीश्री दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून ना उघड चेन स्नॅचिंगचे गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। नमूद आदेशान्वये पोनीश्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोणी तुषार धाकराव तसेच अंमलदार दत्तात्रय हिंगडे, रवींद्र कर्डिले, मनोहर गोसावी, संदीप पवार, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, भीमराज खरसे, फुरकान शेख, अमृत आढाव व मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमून ना उघड चेन स्नॅचिंग गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले। स्थागुशा पथकाने कोपरगाव, शिर्डी, राहता व लोणी परिसरातील चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत व घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्यामधील आरोपींचे वर्णन व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल याच्या आधारे तपास करून मोटरसायकलवरील इसमांपैकी एक संशयित इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सीताराम उर्फ शीतल उर्फ गणेश भानुदास कुऱ्हाडे वय 35 राहणार चितळी स्टेशन तालुका राहता असल्याचे निष्पन्न झाले। पथकाने त्यास चितळी तालुका राहता येथून ताब्यात घेतले व त्याच्याकडे वर नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने त्याचे इतर साथीदार नामे राहुल कुऱ्हाडे व सचिन कुऱ्हाडे दोन्ही राहणार चितळी स्टेशन तालुका राहता यांच्यासोबत लोणी राहता व शिर्डी परिसरातून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केले असून चोरी केलेले सोनी साथीदार त्याचप्रमाणे सचिन कुऱ्हाडे याच्याकडे ठेवले आहे असल्याचे सांगितले। स्थागुशा पथकाने लागलीच आरोपी नामे राहुल कुऱ्हाडे व सचिन कुऱ्हाडे यांचा चितळी स्टेशन तालुका राहता परिसरात शोध घेता ते मिळून आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपींना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे राहुल अनिल कुऱ्हाडे व 19 सचिन मधुकर कुऱ्हाडे वय 32 दोन्ही राहणार चितळी स्टेशन तालुका राहता असे सांगितले। त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत एका पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले। त्याबाबत विचारपूस करता त्यांनी महिलांच्या गळ्यातील चोरी केलेले सोने असल्याचे सांगितल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। उपसंपादक शुभदा भिंगारदेवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। लोणी पोलीस स्टेशनला मागच्या महिन्यामध्ये एक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकून 2 आरोपी हे पळून गेले होते। त्याप्रमाणे लोणी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि स्टाफ याच्यावर तपासकामी नेमण्यात आलेलं होतं। स्टाफने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच आरोपींची माहिती गोळा केली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार सीताराम कुऱ्हाडे आणि राहुल कुऱ्हाडे राहणार चितळी स्टेशन तालुका राहता यांनी गुन्हा केल्याची माहिती होती। त्याप्रमाणे स्टाफने जाऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे। तसेच त्यांचे साथीदार सचिन कुऱ्हाडे यालाही ताब्यात घेतलेले आहे। या 3 आरोपितांनी एकूण अशा प्रकारचे 4 गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशनचे 2, शिर्डी पोलीस स्टेशनचा 1 आणि राहता पोलीस स्टेशनचा 1 असे एकूण 4 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। आरोपितांकडून साधारण 81 ग्रॅम स्मार्ट अहमदनगर न्यूज।